परतून घेऊया सर्व. हे बघा कांदा खोबऱ्याचं वाटण आहे, हे मिक्सरला मी बारीक करून घेतले. हे टाकूया आता. मिक्स करून घेऊया. आणि राईच्या तेलामध्ये खूप टेस्ट होते खरंच. पहिली वेळेस आम्ही ट्राय करतो. 2-3 भाज्यांना टाकलेलं आहे मी. हे मसाले टाकते मी आता सर्व, काळं तिखट, मीठ वगैरे सर्व. परतून घेते मसाले सर्व. बघू शकतो. मसाला झालेला आहे परतून. मटण टाकूया. तर हे बघा 5 मिनिटात तयार होणार आहे सुक्कं मटण. ज्वारीच्या भाकरी, भात, सुक्कं मटण आणि रस्सा एकदम छान कडक मटण झालेलं आहे. तर गरम मसाला टाकूया. थोडीशी कोथिंबीर टाकून घेते. चाप आहे हा. वा बघा मस्त ग्रेव्ही झालेली आहे. तर टेस्ट करून बघूया. ज्वारीची भाकरी, भात आहे आणि रस्सा आहे, कांदा, लिंबू, काकडी. टेस्ट करून बघते मी. एकदम कडक छान जबरदस्त झालेला आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुम्ही कसं बनवता ते पण सांगा कमेंटमध्ये. धन्यवाद.